तर आज आपण बनवू नाचणी घालून असा कुरकुरीत डोसा। तुम्ही एकाच पिठाचा डोसा, उत्तप्पा, आप्पे व इडली बनवू शकता। तुम्ही बघू शकता चटणी आणि डोसा किती छान दिसत आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करू। सर्वात अगोदर 1 वाटी उडदाची डाळ घेऊ। ही डाळ घरी बनविलेली आहे। व अर्धी वाटी नाचणी घेऊ व 1 गिलास तांदूळ घेऊ। सर्वात अगोदर तांदूळ पातेल्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घेऊ व डाळ पातेल्यामध्ये घालून स्वच्छ धुवू। तिन्ही स्वच्छ धुवून 6 तास भिजण्यासाठी ठेवलं होतं। तर तुम्ही बघू शकता छान भिजलं गेलं आहे। हातानं दाबल्याच्या नंतर तांदूळ फुटत आहेत व डाळ ही फुटत आहे। असे नाचणीचे इडली डोसे तुम्ही नक्की बनवून बघा। मुलांसाठी तर खूपच छान। तर सर्वात अगोदर आपण तांदूळ वाटून घेऊ। अगदी आपल्याला थोडं थोडं पाणी घालून तांदूळ वाटून घ्यायचे व नाचणी ही सेम अशाच पद्धतीने वाटून घ्यायची आणि डाळ ही थोडं थोडं पाणी घालून वाटून घ्यायची। जास्त पाणी टाकायची गरज नाही लागत। तुम्ही बघू शकता तांदूळ व नाचणी वाटून घेतलेली आहे व डाळ पण वाटलेली आहे। अशा पद्धतीने डाळ वाटून घ्यायची। जास्त मोठी डाळ वाटायची नाही, बारीक बारीक वाटून घ्यायचं। तांदूळ व नाचणी सेम पद्धतीने वाटून घ्यायची व हातानं मिक्स करायचं। चमच्यानं व पळीनं मिक्स न करता हातानं व्यवस्थित मिक्स करायचं। अशा पद्धतीने डोसे खूप छान होतात। चारी बाजूने मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता छान एकजीव झालेला आहे। तुम्ही बघू शकता छान मिक्स झालेला आहे। आता आपण झाकून ठेवून रातभरासाठी ठेवून देऊ। तर तुम्ही बघू शकता रातभरासाठी पीठ भिजायला ठेवलं होतं, किती छान पद्धतीने भिजलं गेलं आहे। खूप फुगलं आहे। आता आपण पळीनं चेक करू। तर तुम्ही बघू शकता किती छान पीठ भिजलं गेलं आहे। बघताच दिसत आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने डोसे नक्की तुम्ही बनवून बघा। नाचणी घालायचं विसरू नका व पाणी घालून घेऊ। पीठ जास्त पातळही ना जास्त घट्टही करायचं नाही। तर आपण सर्वात अगोदर 1 चमचा साखर घालून घेऊ व 1 चमचा मीठ घालू। साखर नक्की घाला व गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला होता। आता आपण डोश्याचं पीठ घालून घेऊ व हलक्या हाताने डोसा फिरवून घेऊ। आपल्याला जेवढा पातळ पाहिजे तेवढा पातळ ही डोसा बनतोय। तर तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे व तव्यानं जो डोसा सोडलेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे। आपण गॅस कमी करून डोसा काढून घेऊ। तुम्ही बघू शकता किती छान कुरकुरीत झालेला आहे। मुलांना तर असा डोसा फार आवडतो। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतच बेल आयकन प्रेस करा व माझ्या व्हिडिओला लाईक करा व छान छान कमेंट करा। डोशाच्या तव्याला तेल लावायची गरज नाही आहे।